हाय. तर दुपारच्या जेवणासाठी काय करायचं हा तुम्हालाही कधी-कधी प्रश्न पडतो का? तर माझंही आज तसंच झालेलं होतं. दुपारच्या जेवणासाठी काय करायचं हे समजत नव्हतं. नंतर मग म्हटलं, की चला आज आलू पराठे करून घेऊयात. तर आज कुकरमध्ये ना मी टोमॅटोसुद्धा घातलेले आहेत. तर त्याची मी चटणी बनवणार होती. तर बटाटो शिजल्यावर त्याची साल वगैरे काढून घेतली, स्मॅश करून घेतला आणि टोमॅटोमध्ये लसूण, मिरची आणि मीठ घालून ना ते मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याची छान अशी पेस्ट करून घेतली. पराठ्यासोबत चटणी मी तयार केली. दुसरीकडे स्मॅश केलेले बटाटे त्याला तडका लावून छान त्याची भाजी तयार करून घेतली आणि जो बटाटो आणि मटर जे शिजवले होते ना त्याचीच मी आमटी बनवली. आता कोणाकोणाला काहीही जेवणात असलं तरी भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही. कोणाकोणाचं तसं आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. तर दुपारचे जेवण माझं तयार झालेलं होतं आणि फौजीही आलेले होते. जेवणासाठी आलू पराठा, टोमॅटोची चटणी, दही आणि ताक होतं. ताकामध्ये कोथिंबीर वरून टाकली होती आणि थोडंसं चाट मसाला टाकला होता. असं आम्हा दोघांना पण आवडतं. चला इथेच एंड करते.